मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजचा व्लॉग आपला हा असा आहे की या ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल धुमाळ फॅमिलीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आढावा आपण घेणार आहोत या खारघर तळोजा उड्डाणपुलाचा. तर मित्रांनो, आपण आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून या इथून आपण आता ब्रिजच्या दिशेने निघालेलो आहोत. तुम्ही बघताय की या ठिकाणी आपण केदार आणि मारवाच्या मधूनच एक रस्ता आहे जो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक या इथून आपल्याला हा इथून ब्रिजच्या दिशेने निघतो. तर आपण आता ब्रिजच्या दिशेने इथे निघालेलो आहोत. तुम्ही बघताय समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय, हाच आहे तो खारघर तळोजा उड्डाणपूल जो या खारघरसाठी आपल्याला अतिशय जवळचा पडणार आहे. खारघरमध्ये जाण्यासाठी सगळ्या रहिवाशांना इथे खूप फायदा होणार आहे या ब्रिजचा. तरी हा आपण ब्रिज बघू शकता मित्रांनो. इथे या ठिकाणी 3 पदरी म्हणजे दोन्ही बाजूला 3-3 पदरी असा हा ब्रिज आहे. मित्रांनो, या राईट साईडला तुम्ही बघू शकता की या ठिकाणी केदार गृहसंकुल, त्यांना हा ब्रिज अगदी जवळ आहे. खरं तर हा ब्रिज तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला आहे इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, कारण की इथे नाहक त्रास या तळोजा फेज 2 फेज 1 आणि पेंदर गावामधील सर्व रहिवाशांना होत होता. परंतु हा एक वेगळ्या पद्धतीने हा ब्रिज इथे या ठिकाणी सुरू केलेला आहे. हा तात्पुरत्या स्वरूपात आहे, परंतु हा ब्रिज आपल्याला पुन्हा एकदा नव्याने म्हणजे जसं पुढचं काम पूर्ण झाल्यानंतर हा पुन्हा एकदा हा ऑफिशियली लिगली याचं ओपनिंग, याचं उद्घाटन होणार आहे मित्रांनो. आणि एक गुलदस्त्यामध्ये बातमी अशी की या ब्रिजला नेमकं काय नाव देणार आहे हे देखील या सिडकोने आपल्या कॉन्फिडेशन एक लिफाफ्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण की आत्तापर्यंत हे कुठेही डिक्लेअर केलेलं नाही आहे. परंतु गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ब्रिजला दिबा पाटील उड्डाणपूल असं नाव देण्यात यावं. आणि अतिशय खरंच हा ब्रिज सगळ्यांच्या सोयीचा आहे. आपण बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी हा ब्रिज आत्ता सध्या तात्पुरत्या स्वरूपात खुला केला असला तरी या ठिकाणी हा ब्रिज उतरल्यानंतर राईट साईडला आपण शिळपाटा मार्गे जातो आणि लेफ्ट साईडला इथे पनवेल साईड आहे. परंतु मित्रांनो, इथे तात्पुरत्या स्वरूपात गैरसोय होत असली तरी पुन्हा जेव्हा केव्हा हा ब्रिजचं काम पूर्ण होईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला खरंच या ब्रिजचा खरंच खूप फायदा होणार आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजचा व्लॉग आपला हा असा आहे की या ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार आहे. सांगायला एक आनंद वाटतोय की या ठिकाणी आपण सिडकोचे जे HOD आहेत त्यांनी एका पत्रव्यवहारादरम्यान इथे या ब्रिजचे म्हणजे जे काम आहे ते पूर्ण होण्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे. तो पत्रव्यवहाराचं पत्र जे काही नमुना आहे मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहोत. तत्पूर्वी आपण या ब्रिजच्या कामाकडे जरा नजर टाकूया. तुम्ही बघू शकता की इथे ब्रिज उतरल्यानंतर या ठिकाणी रेती वाळू इथे टाकलेली आहे आणि इथे बघू शकता की काउन्शन म्हणजे इथे काम सुरू आहे असा वर्क इन प्रोग्रेस असा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे. इथे सुरुवातीला काही दिवसांपूर्वी हा आडवा जो रस्ता होता हा म्हणजे सुरू होता, पुढे लोक येणे जाणं करत होती. परंतु या कामाच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की लोखंडी जे पोल टाकलेले आहेत आणि ही मातीचा ढिगारा आणि कामाची गती अगदी फास्ट आहे मित्रांनो. दिलेली जी तारीख आहे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, पण दिलेली जी तारीख आहे त्या तारखेच्या मानाने काम अगदी फास्ट सुरू आहे. तुम्ही बघू शकता की आपण आता या ढिगाऱ्यावरून वर जाऊन आपण चेक करणार आहोत की नेमकं इथं पुढे काय काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता की तुम्ही या ठिकाणी हा जो मातीचा ढिगारा आहे या इथून आपण वरती आल्यानंतर मित्रांनो इथे खाली भला मोठा एक खड्डा आहे जो इथे या ब्रिजच्या मला असं वाटतं की हा जो खड्डा जो आहे इथे या ठिकाणी एक छोटीशी रिव्हर आहे, एक नदी आहे. मला वाटतं की या ब्रिजच्या खालून त्या पाण्याला कुठेतरी मार्ग मिळावा हा असा उद्देश इथे असावा कदाचित. मला जेव्हा केव्हा या गोष्टीची माहिती पडेल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा एखाद्या छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कळवेल. बघू शकता मित्रांनो, पुढे या ब्रिजचं काम जे रस्त्याचं काम आहे इथे पुढे हे जे कांदळवन होतं याला देखील ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ज्या विभागाकडून आपल्याला जो ग्रीन सिग्नल मिळतो तिथून या कांदळवनाला देखील थोडंसं म्हणजे या ब्रिजसाठी थोडंसं नष्ट करण्यासाठी, थोडंसं बाजूला करण्यासाठी हा जो आपल्याला एक परवानगीचा एक विनंती होती जी सिडकोकडून त्या विभागाला केली गेली होती, तिथे त्यांना परवानगी मिळालेली आहे आणि आपला हा ब्रिजचा मार्ग मोकळा झालेला आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी एक साहिल हॉटेलमुळे या ब्रिजचं काम अडकलं होतं. तिथे देखील मार्ग मोकळा झाला, परंतु कांदळवनामुळे या काही गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा पाहाव्या लागल्या की इथं काम थांबलेलं दिसतं आहे. परंतु या गोष्टीचा देखील आपल्याला कुठेतरी एक मार्ग मोकळा होताना दिसतो आहे. आणि आपण आता बघू शकता की मित्रांनो, आपण हे सगळं बघितल्यानंतर पुढे वर्किंग प्रोग्रेस जोरात सुरू आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जो वर्किंग प्रोग्रेसचा बोर्ड आहे इथे बघू शकता तुम्ही, हा बोर्ड लावलेला आहे. आणि मला असं मित्रांनो आता आपण वळतोय त्या गोष्टीकडे ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय की नेमकी तारीख काय आहे या पत्रासाठी, या सगळ्या पालिकेला किंवा या सिडकोला या सगळं पाठपुरावा करण्यासाठी ज्या माणसाने दखल घेतली ते म्हणजे नवनाथ भोजने आणि त्यांची टीम. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलं गेलेलं आहे की या कार्यक्रमाची जी डेट आहे ती आपल्याला समोर दिसते.
इथे आपल्याला ते डेट दाखवलेलं आहे 20/5/2026. तुम्ही बघू शकता की 20/5/2026मध्ये या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होणार आहे मित्रांनो. हे तुम्ही सगळे अतिशय महत्त्वाचं काम या सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भोजने यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण की कुठेतरी आपल्याला हे पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. कारण की जर पाऊल नाही उचललं तर दखल कुठून घेतली जाणार नाही. घेतली जाईल पण त्याला बराच विलंब लागेल. परंतु ही जी दखल आपण बघू शकता की त्यांचं एक तारीख ठरलेली होती, परंतु आपल्याला तारीख कळावी या हेतू कुठेतरी पत्रव्यवहार केला गेला. आणि इथल्या सर्व मी खरं विशेष कौतुक करू इच्छितो की एक इनिशिएटिव्ह घेणारे सगळे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांचं मी खरंच कौतुक करू इच्छितो. आणि मित्रांनो पण खालून आलेलो आहोत, म्हणजे या ब्रिजच्या लेफ्ट साईडने आलेलो, जो पनवेल साईडला रस्ता जातो. मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो. तुम्ही बघू शकता की ब्रिजचं काम कसं भक्कम झालेलं आहे मित्रांनो. हा ब्रिज तात्पुरता सुरू केला आहे कारण की लोकांची गैरसोय होत होती. कारण की या ठिकाणी फाटकाच्या इथे जर लागोपाठ 2-3 रेल्वे आल्या तर बराच वेळ लागायचा या फाटक उघडायला. त्याच्यामुळे ही वरचा जो ब्रिज आहे हा सध्या तरी आम्हाला वापरू द्या असं कुठेतरी या ठिकाणी या आपल्या तळोजामधील पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आणि तो ब्रिज तात्पुरत्या स्वरूपात खुला केला आहे. परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हा ब्रिज आत्ता जरी तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेला असला तरी काही दिवसानंतर हे जे काम आहे हे पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो एक ऑफिशियली लिगली सिडकोतर्फे याचं उद्घाटन नक्कीच होणार आहे. आणि अतिशय थाटामाटामध्ये हा ब्रिज आपल्याला या ठिकाणी उभा झालेला दिसतोय. हा ब्रिज खरं तर तळोजा फेज 1 फेज 2 आणि पेंदरगाव आणि इतर गावं घोट कॅम्प वगैरे यांच्यासाठी एक पर्वणी आहे. कारण की जे मी तुम्हाला मागाशी पण बोललो की ज्या वेळेस आपल्याला ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, अंतराचा सामना करावा लागतो, तिथे कुठेतरी आपलं असं नाराजी अशी मनामध्ये व्यक्त होते. आणि परंतु हा ब्रिज झाल्यानंतर डायरेक्ट आपण सेक्टर 19 खारघरच्या दरम्यान कुठेतरी उतरणार आणि सहज आपण काही अंतरावरती मला असं वाटतं आहे की आपण एक 6-7 मिनटामध्ये कदाचित इथून केदार गृह संकुल किंवा मारवा असावर इथून आपण कदाचित बाईकवरून इथे पोचू शकतो खारघर स्टेशनपर्यंत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी पुन्हा एकदा या ब्रिजवरती आलेलो आहे. आणि खरं तर आपल्याला कुठेतरी सोय चांगली व्हावी हेच आपला हेतू असतो. मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की इथे राहायला येणाऱ्यांनी जर या ब्रिजचा विचार करत इथे राहायला येणार असाल तर नक्की या. कारण की काही वर्षानंतर या ठिकाणी बरंच डेव्हलपमेंट होताना दिसणार आहे. या ठिकाणी तुर्भे टनेल जो बोगदा आहे तो देखील सुरू होणार आहे. BKC2 येण्याचा इथे प्रस्ताव म्हणजे विचार इथे सगळ्यांचा होतो आहे इथे असं दिसतं आपल्याला चित्र. त्याचबरोबर या ठिकाणी एअरपोर्ट देखील जवळ आहे. त्यामुळे कदाचित या प्रॉपर्टीला नक्कीच भाव मिळू शकतो. तुमच्या मनामधील ज्या गोष्टी आहेत मी हे वाक्य बोलल्यानंतर त्या देखील माझ्या डोक्यामध्ये आहे, लक्षामध्ये, त्यावर देखील मी एक ब्लॉग बनवणार आहे. आपण त्यावेळेस देखील आपण प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया. मला असं वाटतं की इथे तळोजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आता येणार आहेत, परंतु त्या एक ऑफिशियली किंवा लिगली जसं आता मी तुम्हाला दाखवलं की ज्या पद्धतीने नवनाथ भोजने यांनी पत्रव्यवहार केला होता आणि त्याला कुठेतरी दखल घेत त्याला उत्तर दिलं गेलं, अशाच गोष्टी जर आणखीन होत असतील तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेल. आणि विशेषतः म्हणजे हे सगळ्यांसाठी चांगलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला एक विनंती करतो की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की बघत राहा हा चॅनल. कारण की या चॅनलवरती एक वेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील तळोजामधील किंवा इतर प्रॉपर्टी रिलेटेड किंवा डेव्हलपमेंटच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील. मित्रांनो समोर तुम्हाला ज्या बिल्डिंगा दिसत आहेत, ज्या इमारती उंचच्या उंच मनोरे दिसत आहेत, हे खरं आहे तळोजा मित्रांनो. कारण की या ठिकाणी बरेच इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत. या ठिकाणी प्रायव्हेट असू द्या, सिडको असू द्या. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिडको या ज्या कलरफुल बिल्डिंग दिसतात या सगळ्या सिडकोच्या आहेत. सिडकोने एवढी इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे. कारण की सिडको काय करतं मित्रांनो, अगोदर इन्व्हेस्टमेंट करताना विचार करतं की सिडकोचा एकच वेगळा फंड आहे. कारण की सिडकोचं नावच आहे सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे ते काय करतं की अगोदर इमारती तिथे बांधताना नंतर त्या एरियाला डेव्हलप करतं. हे सिडकोचं काम आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असंच व्लॉग तुम्हाला नवनवीन घेऊन येत जाईल. बघत राहा नवीन अपडेटसाठी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.